जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी मतदान होते। जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी निवडणूक पार पडते। एकूण 7438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे। ही 4 दृश्य आपण पाहतोय। बारामती, कोल्हापूर, कणकवली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज मतदान होतंय। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे, तर 5:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांकडून काटेवाडी मतदारसंघावर मतदान करण्यात आलेलं आहे, तर कोल्हापूरमध्ये देखील सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। कणकवलीमध्ये देखील अगदी पहाटे 7:30 वाजल्यापासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून सर्वांकडूनच मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली जाते। काटेवाडीतली ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांनी मतदान केलेलं आहे, त्याचबरोबर पार्थ पवार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अगदी सकाळी 7:30 वाजता युगेंद्र पवार आणि शर्मिला पवार यांनीही मतदान केलेलं आहे। अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर पवार कुटुंबियांसाठी खरं तर आजचा हा दिवस जो आहे तो अत्यंत भावनिक आणि मोठा असा आहे। काटेवाडी मतदार संघावरची ही दृश्य आपण पाहतोय, तर इंदापुरात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मतदान सुरू झालंय। इंदापुरात सारिका भरणेंनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांनी मतदान केलेलं आहे। अजितदादा पवार यांच्या नंतर आता खरं तर ही निवडणूक होत आहे। अजितदादाच्या गेल्याच्या नंतर अवघा महाराष्ट्र शोककळात किंवा हळहळ पसरलेली आहे, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। मतदार राजा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद देईल असं वाटतं तुम्हाला? तसं म्हणजे म्हटलं तर दादांनी खूप सहकार्य केले ह्या इंदापूर तालुक्याला आणि जनतेला, महाराष्ट्रातील सर्व जनतेला। तर सर्व जनता आज दादा गेल्यामुळे हळहळती, दादा नाही त्यामुळे आम्हाला फार सर्वांना दुःख आहे, ह्या जनतेला आणि सर्व मतदार जेवढी उमेदवार उभा आहेत त्यांना सर्वांना, आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री त्यांना पण आम्ही सभा वगैरे काही घेतले नाही, अशा बैठका घेतल्या आणि शिवाय फक्त आम्ही दारात जाऊन उमेदवारांना मतदान द्या असं फक्त म्हटलो। असा काही जास्त हे केलेलं नाही, म्हणजे जल्लोष केलेला नाही। त्यामुळे आम्हाला सर्वांना दुःख आहे आणि दादा गेल्यामुळं ही मतदार सर्व बांधव आणि माझ्या सर्व भगिनी त्यांना साथ देतील अशी मी भावना व्यक्त करते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, भरणेवाडी।